कॉक्रोच हा शब्द हा अभिजित दिपकेने हेरला. त्याच्यासोबत अनेक जण काम करतायत, तो एकटा नाही आहे, लक्षात घ्या. कारण त्याची पार्श्वभूमी जर का तुम्ही बघितली तर तो आपसोबत होता. मनीष सिसोदियांचा तो राईट हँड होता, अशी सध्या चर्चा दिल्लीमध्ये आहे. म्हणजे तो सोशल मीडिया म्हणून जिथं जिथं त्यानं काम केलेलं आहे ते आपशी संबंधित कंपन्या असतील, एजन्सीज असतील किंवा पक्ष असेल तसं केलेलं आहे. ते प्रॉडक्टच मुळात अँटी एस्टॅब्लिशमेंट ऑर्गनायझेशन्समधून किंवा पार्टीमधून पुढं आलेला आहे आणि साहजिकच तो प्रस्थापितांच्या विरोधातच विचार करतो. आणि त्यांनी कॉक्रोच ही जी टर्म आहे किंवा हा जो शब्द आहे तो बरोबर हेरला. नुसताच हेरला नाही तर कॉक्रोच काय, म्हणजे मी सुद्धा आज माझी जी सहकारी आहे पूजा सोनवणे, तिला आल्या आल्या असा प्रश्न केला की तो मच्छर का म्हणला नाही, झुरळच का बोलला, म्हणजे तो मॉस्किटो का म्हणला नाही, कॉक्रोचच का बोलला, तो ढेकून का नाही बोलला, झुरळच का म्हणाला, असे प्रश्न मी केले. आणि मग माझ्या लक्षात आलं की कॉक्रोच नेमकं काय. तर मी पूजाला एक टास्क दिला होता की तू AI चा वापर कर आणि AI वरती कॉक्रोचला घेऊन नेमकं काय ज्ञान आपल्यासाठी आलंय की जे व्यवहारामध्ये आपल्याही उपयोगात येईल. आणि मग आपल्याला कळेल की खरंच अभिजित दिपकेनं कॉक्रोच जनता पार्टी ही जी सोशल मीडिया पार्टी म्हणूया तुर्तास स्थापन केलेली आहे ती कुठल्या उद्देशानं आणि का सर्वसामान्यांना ती कॉक्रोच जनता पार्टी थीम किंवा चळवळ आवडली आहे याचं उत्तर मी पूजाला शोधून काढायला सांगितलं होतं. ते तिनं शोधलंय असं गृहीत धरूया. ती काय म्हणते ऐकूया. यस पूजा. सर, जसं तुम्ही म्हणालात की मला तुम्ही ते सर्च करायला सांगितलं होतं आणि AI आपल्याला बरीच माहिती दिली आहे की कॉक्रोच काय करतो किंवा तो त्रासदायक किती असतो आणि तो कसा असतो. आता जसं तुम्ही म्हणालात की कॉक्रोचच का की मच्छरच का नाही, तर आता कॉक्रोच कॉक्रोच काय करतो, तर इथे आपल्याला जी माहिती मिळाली आहे तो घाणीत वाढतो किंवा लपून राहतो, तो पटकन हटवायला कठीण असतो. म्हणजे कॉक्रोच हा सातत्यानं वाढत असतो, जसं आपण जेवढं त्याला हकलू तेवढं तो जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्यानं घाण किंवा या कॉक्रोचमुळे जंतू पसरतात. आपलं पूर्ण किचन असेल, स्वयंपाकघर असेल, इकडे हा कॉक्रोच एक कॉक्रोच आला तर त्याचे असंख्य असे कॉक्रोच तयार होतात. आता एक फार महत्वाचं आहे, एक झुरळ अनेक झुरळ जसं आपल्याला इथे पण पाहायला मिळत आहे की तो अभिजित दिपके एक आल्यानंतर अनेक जण आले. म्हणजे आता या क्षणी, आणि दिस इज पॉइंट टू बी नोटेड, की आता जर का तुम्ही सोशल मीडियावरती जाल तर परभणीची कॉक्रोच पार्टी, हिंगोलीची कॉक्रोच जनता पार्टी आणि वेगवेगळ्या नावानी कॉक्रोचच्या अनेक पार्ट्यासारखे पेजेस हे तयार झालेले आहेत आणि त्यावरती लोकांनी आपलं आपलं म्हणणं मांडणं सुरू केलेलं. म्हणजे एक प्रकारचा ट्रेंडच हा अभिजित दिपकेनं कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सेट केलाय असंही त्यातनं होतं. यस. हा, तर याच्यामध्ये बघा आपण आणखीन एक सर्च केलं की आता इथे यांनी असं सांगितलं की समाजात कॉक्रोचची प्रतिमा नेमकी कशी असते. आता हे बघा, तो घाणीत वाढतो किंवा लपून राहतो, हटवायला कठीण आहे, त्याच्यामुळे तो सिस्टीमला चिटकून असतो असं यांनी सांगितलं. आणि म्हणजे तो सिस्टीमला चिटकून आहे, व्यवस्थेला, पण तो परजीवी आहे. हो, परजीवी कारण आहे. तो त्याला कुठलं ब्रँड नाही आहे, त्याला कुठलं नाव नाही आहे, त्याला कुठलं स्वतःचं स्थान नाही आहे आणि तो म्हणून मग तो परजीवी म्हणजेच पॅरासाइट सारखा सिस्टीमला चिटकून आहे, पण मागे मागे आहे, पण उपद्रवी आहे. येस येस. आता तशीच ही यांनी वेगवेगळी माहिती दिली. आता ते त्याला घाबरण्याचं कारण काय, तर त्याच्या हालचाली वेगवेगळ्या असतील, विचित्र असतील, किंवा बेरोजगार माणूस खाली दिमाग शैतान का घर असा असतो, तो काय करेल याचा नेम नसतो. येस. त्याचबरोबर अचानक उडणं असेल, वेगानं धावणं असेल, जसं की आपल्याला आता अनेक तरुण मंडळी जी आहेत सांगता येत नाही कधी कुठे असेल, त्याच्यामुळे त्यांनी तुलना जी केलेली आहे झुरळांसोबत ती किती योग्य आहे हे या सगळ्या माहितीवरून कळतंय. कारण ज्याप्रमाणे झुरळं वागतात तशीच त्यांनी ती तुलना केलेली आहे ही तर आपल्याला दिसतंय. आता अजून इथे यांनी हे सांगितलं की सिस्टीमशी चिटकलेले असणारे, जसं की आपण बघतोय म्हणजे ही AI आपल्याला सगळी झुरळांविषयीची माहिती दिलेली आहे. मी तुला एक प्रॅक्टिकल माहिती सांगतो, माझ्यासोबतचा अनुभव सांगतो. हे कॉक्रोच जनता पार्टी 2 दिवसापासून सुरू झालंय. माझा मुलगा आहे तो आता 22 वर्षांचा आहे आणि मुलगी जी आहे ती 15 वर्षाची आहे. तो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी आलेला आहे त्याच्या हॉस्टेलवरनं. आल्यावरती घरी गेल्यावरती सारखा एक डायलॉग बायकोचा असतो की अहो तुमच्या माघारी यांनी मुलीला असा त्रास दिलाय, किंवा मुलगी तक्रार करते की दादा असा करतोय. आणि मी आज घरून निघताना सहज बोललो, ए कॉक्रोच
त्रास द्यायचा नाही हा, नीट राहायचं. हा. हा, आणि ते पेटीएम वगैरे जीपे वगैरे जरा सांभाळून काही करू नकोस. आणि तू तिला आग्रह करायला लावतो मम्मीला, म्हणजे मुलीला, आणि स्वतः सगळं फस्त करता असं सांगून मोकळा आलो. म्हणजे थोडक्यात त्यानं बरोबर हेरलंय अभिजित दिपकेनं की ही कॉक्रोच जनता पार्टी फक्त आता असं आहे ना की हा जर का बेरोजगारांचा असंतोष असेल आणि तो जर का व्यवस्थेच्या विरोधात असेल तर तो इनकॅश कसा करणार. कारण त्यासाठी सोशल मीडियावरती व्हर्च्युअल मुवमेंट किंवा व्हर्च्युअल चळवळ, आभासी अशी चळवळ चालवून होणार नाही. फॉलोअर्स वाढीसाठी हे आहे का, तर तसा उद्देश त्याचा दिसत नाही आहे. त्यानं ज्या पद्धतीच्या मागण्या ठेवल्या आहेत, तो जसं बोलतोय त्यावरनं ते सगळं कळतंय.